नमस्कार मंडळी, मजेत ना? असायलाच पाहिजे. ठरलं तर मगच्या आजच्या भागाला आपण पटकन सुरुवात करूया. सायली मधुभाऊंना विचारत असते, मधुभाऊ तुम्ही तरी सांगा, तन्वी आणि माझ्यामध्ये काही संबंध आहे का? सतत मला तिचा भास होतो, तिचा आवाज ऐकू येतो, चेहरा जरी दिसत नसला अस्पष्ट दिसते मला ती मुलगी. सांगा ना मधुभाऊ. तेवढ्यात तिथे अर्जुन आणि कुसुमताई दोघं पण येतात. सायली विचारते, तुमचं काम झालं पण तुम्ही आलात? तेव्हा कुसुमताई म्हणते, अगं आम्ही आल्याचा तुला आनंद नाही झाला का? तेव्हा सायली म्हणते, असं काही नाही गं, तुम्ही पटकन आलात ना म्हणून विचारलं. आणि सायली मनातच विचार करते, आता कुसुमताई आणि हे आहेत तर मला मधुभाऊंशी काहीच बोलता येणार नाही, निघायला हवं. तसं कुसुमला सांगून निघणार तर कुसुम अर्जुनला सांगते, माझ्या साऊची चांगली काळजी घ्यायची हां, नाहीतर बघा गाठ माझ्याशी. अर्जुनने सांगतो, हो ना, मी तुम्हाला घाबरतो ना, म्हणून तर मी जास्त काळजी घेतो. तर यात तिघांचं बोलणं एक माणूस बाहेरून ऐकत असतो. आणि अर्जुन सायली बाहेर निघाल्यानंतर कुसुमला आठवतं की तिला लाडूचा डब्बा द्यायचा राहिला, म्हणून ती डब्बा घेऊन तीही बाहेर जाते. तेव्हा बाहेर जो उभा असलेला माणूस मधुभाऊंजवळ येतो आणि त्यांच्या नाकाला लावलेलं ऑक्सिजन मास्क काढून ठेवतो. तो माणूस गुपचूप बाहेर पडतो. तर सिस्टरमध्ये जातात, त्यांच्या लक्षात येतं की मधुभाऊंचा ऑक्सिजन मास्क काढला आहे. पटकन ती नाकाला लावते आणि कुसुम बाहेर आलेली असते लाडूचा डब्बा घेऊन. सायली, हे लाडू पूर्ण संपवायचे हं, तू पौष्टिक लाडू आहेत आणि डिलिव्हरीनंतर तर मी तुला डिंकाचे लाडू करून देणारच, ते पण तू खायचे. पण सायली एक खंत वाटते ग, मधुभाऊ जर व्यवस्थित असते ना, तुला मी स्वतः आश्रमामध्ये घेऊन गेले असते, तुझं कोड कौतुक केलं असतं. पण जाऊ दे, तुझं डोहाळ जेवण आपण आश्रमामध्येच करू. त्यांच्यात बोलणं चालूच असतं तेव्हा तिथे एक मुलगी येते आणि तुम्हाला डॉक्टरांनी बोलवलं आहे म्हणून सांगते. हे तिघंही मध्ये गेल्यानंतर डॉक्टर सगळा घडलेला प्रकार सांगतात. तेव्हा अर्जुन त्यांच्यावरच भडकतो, त्या हॉस्पिटलमध्ये तुमच्या भरोशावर आमच्या पेशंटला सोडले, तरी तुम्ही त्यांची काळजी घेऊ शकत नाही. तुमचे सिक्युरिटी गार्ड कुठे? ते असताना बाहेरून कोणीतरी आलं आणि मधुभाऊंवर अटॅक झाला, तोही दुसऱ्यांदा. असंच चालू असेल तर तुमच्या विरोधात ॲक्शन घेतली जाईल. सायली पण बोलते, कुसुमही बोलते. तेव्हा ते डॉक्टर सांगतात, हे बघा माझ्याकडे CCTV फुटेज आहे ना, आपण त्यामध्ये बघूया, नेमकं कोण आलं ते कळेल तरी. पण आमच्या हॉस्पिटलवर केस वगैरे करू नका. दुसरीकडे कल्पना काकू स्मिथला त्यांच्या रूममध्ये घेऊन आलेले असतात आणि तिथे प्रताप काका राहतात. स्मिथला त्यांच्याकडे घेतात. अरे बापरे, आजी आजोबांच्या रूममध्ये आलास, पण याची आई कुठे? ती दिसत नाही. तेव्हा कल्पना काकू सांगतात, अस्मिताचं काही कळतच नाही, काही न सांगता निघून जाते. आता बोलली तर आहे, मैत्रिणीकडे चालली, पण मला नाही वाटत. मी तिला सांगितलं की स्मिथला घेऊन मी पण येते तुझ्यासोबत, पण नाही म्हटली. तेव्हा प्रताप काकाही सांगतात, अगं अस्मिताचं टेन्शन घेऊ नको, तशी ती खंबीर आहे, एवढ्या मोठ्या गोष्टीतनं ती सावरलीस ना, पण मी बोलतो तिच्याशी. तेव्हा कल्पना काकू सांगतात, अस्मिताचं तर आता टेन्शन नाही, पण अश्विनचं तर आहेच ना, कोणाशी काही बोलत पण नाही, गप्प गप्प राहतो. या प्रियाने त्याचं आयुष्य बरबाद केलं आहे. प्रताप काकाही सांगतात, हो, कधी कधी मला पण वाटतं की मी बाप म्हणून कमी पडलो आहे अश्विनला खंबीर बनवण्यासाठी. त्याच्याकडे जरा माझं दुर्लक्षच झालं आहे असं वाटतं मला. तेव्हा कल्पना काकूही सांगतात, अहो तुम्ही स्वतःला दोष देऊ नका, आपल्या दोघंही मुलांचं अगदी व्यवस्थित होईल, टेन्शन घेऊ नका तुम्ही. तर अस्मिता चैतन्याबरोबर कॅफेत आलेली असते आणि चैतन्याला सांगते, अरे चैतन्य, मला आता माझ्यासाठी आणि माझ्या बाळासाठी काहीतरी करायचं आहे रे, जॉब करायचा आहे मला, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. तेव्हा चैतन्य सांगतो, पण स्मित तर अजून छोटा आहे ना गं. तर अस्मिता म्हणते, हीच ती वेळ आहे, तेव्हाच तर मला कळेल मी माझ्या बाळाचं आणि माझं संगोपन व्यवस्थित करू शकते की नाही ते. कारण लग्नाच्या आधी डॅडवर अवलंबून होते आणि लग्नानंतर डॅड सचिनवर अवलंबून होते. माझं असं स्वतःचं काहीच नाही ना, पण मला आता काहीतरी करायचं आहे, माझ्या बाळासाठी काहीतरी करायचं आहे. तेव्हा चैतन्य सांगतो, अस्मिताई तू ठरवले ना, मग नक्की तू करशील, माझा पूर्ण सपोर्ट आहे तुला. 1-2 कंपन्यांचं नाव सजेस्ट करतो मी, तिथे चौकशी करून बघतो, त्यांच्याकडे मी चौकशी करतो, तुझं काम झालं तर चांगलंच आहे. तेव्हा अस्मिता म्हणते, हो चालेल, पण घरात अजून कोणालाच सांगू नको हां, कारण मॉम डॅड दोघंही टेन्शन घेतील. स्मिथ लहान आहे अजून, कसं बाहेर पडशील, कसं करशील. जेव्हा माझा जॉब फिक्स होईल तेव्हा मी स्वतः सांगेल. तर दुसरीकडे आपले महिपत शिकरे ते तर बाबा बनून बसलेले, त्यांच्यासमोर काही माणसं बसलेले असतात. तिथे एक बाई येते, महिपत बाबा मला वाचवा, माझ्या संसाराला आग लागली, माझा नवरा दारू पितो, तुम्ही त्यांना काहीतरी समजून सांगा बाबा. तर महिपत बाबा लगेच त्यांच्या गळ्यातनं एक माळ काढतात
त्याच्यावर काहीतरी मंत्र वगैरे फुंकतात आणि ते तिच्या हातात देतात. ही माळ तुझ्या नवऱ्याच्या गळ्यात घाल आणि भस्म पण देतात, जेवणामध्ये मिक्स करून खाऊ घाल त्याच्या नकळत. हे असं काही बघितल्यानंतर असं वाटतं महिपत शिकरे जे दाखवतात ते रिअल आहे की नाटक. असो, कळेलच काही दिवसात. तेवढं तिथे सचिन येतो आणि तो महिपत शिकरेंना म्हणतो, हे काय लावले अण्णा, माणसं काय बोलवली, त्यांना चांगल्या मार्गावर चालायला काय शिकवताय. तेव्हा महिपत शिकरे म्हणतात, सगळं चांगलं केल्याने आपलंही चांगलं होईल, जगाचं कल्याण करता आलं पाहिजे. तेव्हा सचिन म्हणतो, तुम्हाला कल्याण करायचं तर माझं करा ना. तेव्हा सचिनलाही त्यांच्याकडे बोलून घेतात, खाली बसायला लावतात आणि कपाळाला भस्म लावतात. त्याच्या हातामध्ये एक भस्माची पुडी देऊन सांगतात, बहुगुणी बाबा तुझं कल्याण करेल. तेव्हा सचिन ते भस्म तिथंच फेकतो. या भस्माची गरज या माणसांना आहे, मला नाही. अण्णा तुम्ही काय होतात आणि काय होऊन बसलात, जाऊ दे, तुमच्याशी बोलण्यातच काही अर्थ नाही. तिथून निघून जातो. तर महिपत बाबा सांगतात, आजची पिढी काय करणार, बहुगुणी बाबा की. बाकीचे सगळे म्हणतात जय. तर सचिन बाहेर आल्यानंतर साक्षीला फोन करून सांगतो, अण्णांचं हे काय चाललंय, बाबा होऊन बसले ते स्वतःच. तेव्हा साक्षी सांगते, अण्णांनी एकदा जे ठरवलं ना तेच करणार. तेव्हा त्यांच्या मदतीची अपेक्षा करू नको. तुला आता एकच व्यक्ती मदत करू शकते, ती म्हणजे प्रिया, बबली लोखंडे. सचिन पण म्हणतो, ती स्वतः जेलमध्ये बसली, ती काय मदत करणार माझी. तेव्हा साक्षी सांगते, प्रियाला बरोबर माहिती आहे सुभेदारांच्या घरामध्ये कोणाची दुखती नस कोणती आहे, तुला नक्कीच तिची मदत होईल. तेव्हा सचिनही म्हणतो, आत्ता खरंच साक्षी शिकरे शोभते. पहिल्या महिपत शिकरेंची मुलगी, शत्रूचा शत्रू तोच खरं आपला मित्र असतो. बरोबर. तर अर्जुन, सायली, इन्स्पेक्टर सावंत सगळेच CCTV फुटेज बघत असतात. त्यामध्ये असं लक्षात येतं की तिथे फक्त अर्जुन, सायली आणि कुसुमताईच तिथून आले गेले. इन्स्पेक्टर सावंतांना लक्षात येतं की मधला फुटेज डिलीट करण्यात आला आहे आणि तोच माणूस दरवाजाच्या बाहेर कान लावून ऐकत असतो मध्ये नेमकं काय बोलणं चाललं आहे. तिथे जो सिक्युरिटी गार्ड असतो त्याला पण धमकावून शांत बसायला लावतो. तर तो माणूस मनातच म्हणत असतो, तुम्ही किती जरी शोधलं पण तुम्हाला कळणारच नाही ही फुटेज कोणी डिलीट केली. पण अर्जुनची चिडचिड चालूच असते मध्ये. कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या माणसाला त्याला शोधून काढायचं असतं. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की अर्जुन त्या सिक्युरिटी गार्डला विचारत असतो, बोल कोणी केलं हे सगळं, किती पैसे घेतले तू. तो पण घाबरलेला असतो. सगळेच अर्जुनला सोडण्याचा प्रयत्न करतात. तर दुसरीकडे सायली विचार करत असते, मधुभाऊंशी बोलणं अपूर्णच राहिलं. रविराज काका सायलीला विचारत असतात, मनात काही असेल तर बोल सायली. तेव्हा सायली मनात विचार करते, मला जे जाणवते मीच तन्वी आहे हे यांना सांगू की नको, आणि सांगू तर कसं. ती स्वतः पण खूप विचित्र अवस्थेत असते. तर हा भाग इथेच संपतो. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.